तुमचेही केस गळत आहेत, वृक्ष झालेले आहेत, त्यांना शायनिंग नाही, तुटत आहेत, काहीच नाही, काही काही जणांना पुरुषांना सुद्धा केस पूर्ण उडून जातात, तर त्यावेळेस काय करायचं, हे तेल जरूर लावा तुम्ही. आणि हे तेल काही जास्त अवघड नाही, खूप काही मध्ये टाकावं लागतं असं नाही, फक्त आवळ्यापासून तेल बनवायचं आहे. आणि ते आवळ्यापासून तेल कसं बनवायचं, त्याची प्रोसेस काय आहे हे तुम्हाला बघायचं आहे. तर चला मग बघूया आईचा हा व्हिडिओ. तुमचे 100% सांगेन मी, केस तुटणार नाहीत, केसाला शायनिंग येईल, खूप छान. आणि बघू शकता खोबऱ्याचं तेल आहे, तर एकदम असं हिरवंगार छान तेल झालेलं आहे आवळ्याचं तेल. तर तुम्ही सुद्धा असं तेल करून बघा. आणि चला मग बघूया आईचा हा व्हिडिओ. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर कशा आहात मग सर्वजण, चांगलेच असाल. तर चला मग, रोज रोज रेसिपी तर तुम्ही माझी बघतच आहात, सगळं ब्लॉग बघता, रेसिपी बघता. तर चला म्हणलं आज तुमची एक छानपैकी हे करायचं. तर बघू शकता आई हे आवळे घेतलेले आहेत. आता ते आवळे म्हणलं तर तुम्हाला वाटेल आज कोणतं लोणचं आहे का काय आहे, काही नाही. हे केसांसाठी एकदम मस्त असं आवळ्याचं तेल बनवणार आहे आई. आणि आवळे होते त्यामुळे हे असे आवळे होते, तर मी हे एका आवळ्याचं हे असं छानपैकी खिसून घेतलेलं आहे. आणि आता आई आवळ्याचं तेल करून दाखवणार आहे. जे तुमचे केस पांढरे होतात, केस तुटू जातात, केसाला शाईन नाही, तर हे आवळ्याचं तेल तुम्ही नक्की लावू शकता. तर कशा प्रकारे करायचं ते आई तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग बघूया आपण. आणि हे बघा इथं हे आहे खोबऱ्याचं तेल, म्हणलं तर एकदम छान कोकोनट ऑइल 1/4 किलो आहे हे. तर 1/4 किलो तेलाचं छान तुम्हाला करून दाखवणार. एकच आवळा भरपूर झाला आहे. आणि लोखंडाची कढई घेतलेली आहे. चालू केलीच आपला कढईमध्ये चांगली तापवायची कढई, आणि मग त्याच्यामध्ये तेल टाकायचं आणि गरम होऊ द्यायचं तेल. केसांचे प्रॉब्लेम इतके झालेत की नाही आता तर तुम्ही सांगू शकत नाही. खूप केस तुटणे, त्याला शायनिंग नाही, काही नाही. तर तुम्हाला एकदम छान आयुर्वेदिक घरचा उपाय आहे. आणि आपण बाहेरचे सर्व प्रकारचे तेल लावून थकून जातो, त्यांच्यामध्ये काहीही राहते आणि त्यामुळे आपले केस उलट तुटतात. तर तुम्ही हे तेल आठवड्यातून 2 वेळेस 3 वेळेस लावू शकता. रात्रीला लावा, जर जॉबवाले ताई असतील तर सकाळी लावून सकाळी धुवा, नसता रात्रीला लावून ठेवा, रविवारी लावा, केव्हाही लावा, मस्तपैकी. तुम्ही बघू शकता हा आवळा इतका गुणकारी आहे ना. आवळ्याचं तेल बनवणं, तुम्ही आवळ्याची शरबत सगळं काही पिऊन थकून गेलात तर हे पण एक वेळेस करा. डोक्यासाठी तेल, पोषण मिळतं आहे. हे असा चुरा करून घेतलेला आहे बघा, ओला आहे एकदम. तर आता हे टाकूया आपण मस्तपैकी. ते तिकडं तेल तापत आहे. तुम्ही सर्व प्रकारचे घालून पण आपण तेल केलो, त्याचंही माझं इकडं व्हिडिओ आहे. आवळ्याच्या तेलाचं सगळ्या प्रकारचे मी घालून केलेलं, म्हणजे जास्वंदीचं फूल, सगळं कढीपत्ता, ॲलोवेरा घालून केलेलं. पण हे नुसत्या आवळ्याच्या तेलाचंही महत्त्व बघा. आणि हे लावल्यानंतर तुमचे केस किती चांगले होतील तेही बघा तुम्ही. आता इथं तेल तापलेलं आहे. आईमध्ये आवळ्याचं जे खिसलेलं आहे ना ते टाकून घेणार आहे मध्ये. अंगावर उडायचं म्हणून जपून करा तुम्ही. ओलं राहतंय, पाणी राहते त्याच्यामध्ये, म्हणून दूर बसून करायचं. प्रकारचं फेस येईल, घाबरून जाऊ नका. खूप छान प्रकारे हे बघा, अशा प्रकारे असं छान त्याला उकळू द्यायचं. तुम्ही याच्यामध्ये कढीपत्ता काही घालू शकता. आता आमच्या तर घरात झाड आहे, इथल्या इथं आम्ही तोडून टाकू शकतो. पण तर कसंही करा, ह्याच्यामध्ये असं टाकू शकता कढीपत्ता. आई म्हणते उगा आवळ्याचं तेल राहिलं तरी बरं राहते. आवळा आपल्या शरीराला किंवा डोक्याला, केसाला, डोळ्याला, सगळ्याला खूप पोषण देणार आहे. बघू शकता कसं फेस येत आहे. आई म्हणते मध्येच प्लॅन चेंज. थोडासा कढीपत्ता आणलेला आहे झाडाचा. आणि हे बघा आता टाकून घेऊया आपण त्याच्यामध्ये. उडेल वाटलं पण उडत नाही ते बी बघा. ते का आई म्हणते उडल, थांब जरा दूर हो म्हणते. तर हे बघा कढीपत्त्यानं थोडासा हिरवा कलर येईल म्हणून थोडा कढीपत्ताही टाकून घेतलेला आहे. काहीही टाकायचं पण केसांना पोषण मिळतं हे सगळं टाकलं ना. बघू शकता आता इतक्या उशिरा, जे एक 10-15 मिनिट झालेले असतील, तर तेव्हा आता ते बघा फेस पूर्ण त्याचं उतरून गेलेलं आहे. आता छान आवळासुद्धा छान तळलेला आहे मध्ये. हे बघा आवळ्याला सुद्धा कलर कोणता आला आहे बघू शकता तुम्ही. बाहेर आकाशाखाली बसून उघड्या आकाशाखाली करत आहोत, त्यामुळे अति उजेड झालेला आहे खूपच. बघा किती छान आता मस्त उकळत आहे तेल. आणि आता येईल त्याला खरं कलर. बघा हिरवा कलर कसा येत आहे आता जरा जरा त्याला. आपलं आता शेगडी बंद करून टाकलेली आहे, तरी बघा ह्याच्यामध्ये किती गरम आहे. आणि आता कलर बघू शकता कसा आलेला आहे, त्याला छान उकळलेला आहे. आता हे तेल असंच कढईमध्ये ठेवायचं म्हणलं तर त्या कढईचंही लोखंडाचं थोडंसं कलर उतरते आणि एकदम काळं हिरवं कलरचं तेल होऊन बसते मस्तपैकी. आता मग पुन्हा आपण ह्याला गाळून घेऊया.
बघू शकता इथं आईनं चांगलं 1 तास 1.5 तास ठेवलेलं आहे, जास्त वेळ नसल्यामुळे. तर हे तेल बघू शकता तुम्ही किती एकदम ब्लॅक डाय म्हणल्यासारखं झालेलं आहे. तर तुम्ही हे सुद्धा अशा प्रकारे 1 तासभर ठेवा आणि मग आता हे असे आपलं काय बी घ्या आणि चाळणीनं गाळून घ्या. हे बघा अशा प्रकारे आता छानपैकी असं आपण गाळून घेऊया. थांब दम आहे का नाही आहे तुला जरा. तर बघा आईनं कशा प्रकारे गाळलेलं आहे. बघा पूर्णपैकी छानपैकी गाळून निघालेलं आहे. आणि हे जे वरचं निघालेलं आवळ्याचं आणि कढीपत्त्याचं थोडंफार आहे ना, ते फेकून द्यायचं नाही, एका छान कापडात बांधायचं आणि ती कापडाची पोटलीच घेऊन आपल्याला जेव्हा आपण केस धुणार राहतो ना, तेव्हा ती पोटलीनंच तेल लावून घ्यायचं. आणि खालचं तेल हे टोपल्यातलं बघू शकता तुम्ही किती मस्त हिरवंगार एकदम छान आमला ऑइल झालं का नाही. मग मस्तपैकी असं छान निथळून घ्या. खूप तेल राहतं त्या ह्याच्यामध्ये. तर बघू शकता आपलं किती छान तेल निघालेलं आहे. आणि इथं बघू शकता हे डोक्याला लावून घ्यायचं पुन्हा आपण डोकं धुते वेळेस. आणि ह्या तेलाला काय करायचं आता मस्तपैकी आपण भरून घेऊया छान बाटलीत. कशा प्रकारे ह्याच्यामध्ये गाळून घेत आहे. छानपैकी असं गाळून बाटली भरून ठेवून घ्यायचं म्हणलं तर आपल्याला तेल भरपूर बघू शकता किती सगळं भरपूर तेल झालेलं आहे आपलं. आणि अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तेल बनवा, लावा आणि केस आपले चमकदार छान कुळकाळे कुळकुळीत करा. तर तुम्हालाही हे मग आवडलं का तेल बनवणं एकदम सोप्यात सोपी पद्धत. आणि आपण ही जुनी पद्धत वापरण्यातच आपले केस चांगले राहणार आहेत, नाहीतर पूर्ण केस गळून जातील तुटून जातील. त्यामुळे तुम्हीही काय करा अशा प्रकारे छान आवळ्याचं तेल बनवा. असलं तर कढीपत्ता टाका, नाही गेलं तर नुसतं आवळ्याचं तेल बनवलं तरी चालतंय. तर बघू शकता असं छान बनवा, केस काळे कुळकुळीत करा. आणि व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा, फ्री असतंय लाईक करणं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा करा. आणि व्हिडिओ जर उपयोगी पडला तर हाईपसुद्धा करा. तर बघू शकता. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.